आजकाल लग्नाला घेऊन सगळेच घाबरतायत कुठेतरी, की पार्टनर कसा असेल, काय असेल. पण यामध्ये मुलींच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चालल्यात. म्हणजे बऱ्याच मुलींचं मी असं बघते, की त्यांना लग्न करताना त्यांच्या अशा अपेक्षा असतात, की मुलगा वेगळा राहिला पाहिजे. त्याचं इन्कम चांगलं पाहिजे. तो दिसायला पण हँडसम पाहिजे. त्याच्याबद्दल फीलिंग्स पण पाहिजे. सो हे सगळं पॅकेज त्यांना एकामध्ये हवं आहे आणि त्यासाठी मे बी लेट लग्न होतंय किंवा ओव्हरऑल या ज्या काही त्यांच्या अपेक्षा आहेत, याबद्दल तुमचं काय मत आहे? आत्ता हा जो विषय घेतोय आपण लग्न आणि लग्नाच्या अपेक्षा, हं. हा विषय आता इतका घन होत चाललाय, की लग्न करताना येणाऱ्या अडचणी आणि लग्नानंतरच्या येणाऱ्या अडचणी ह्याच्यामुळे आता मुला-मुलींना खरंच असं वाटायला लागलंय, की लग्न करू की लग्न नाही? म्हणजे काय बरोबर. करावं आता ह्याच्यामध्ये? का? कारण अपेक्षा तर खूप आहेत. सॅक्रिफाय करायला मी काय तयार नाहीये, पण हं. अपेक्षा मात्र मी ठेवणार आहे. बरोबर. मग काय करतात, की आपण जसा एखादा प्रॉडक्ट खरेदी करायला जातो हं, Amazonवरती. हं, मग तिथं असतो फिल्टर. 10-15 फिल्टर असतात. मला हे पाहिजे छान आहे त्याच्यातलं, हे पाहिजे छान आहे त्याच्यातलं. मला ते सगळं छान पाहिजे त्याच्यातलं. मग तो मी फिल्टर लावला आणि मी तो प्रॉडक्ट आणला. मग तो प्रॉडक्ट आणल्यावर मला वाटतं, "अरे वाह! प्रॉडक्ट किती छान आहे." मग सेम फिल्टर वापरायला जाताय तुम्ही लग्न करताना, की तो मुलगा शोधताना किंवा ती मुलगी शोधताना तुम्ही असे 10-10, 15-15 फिल्टर लावणार आहे, तर मिळणार काय? एक एआयचा रोबोट मिळणार आहे. ॲक्चुअली. हां, मग तुम्हाला लग्न एआयच्या रोबोट बरोबर करायचंय का? का? कारण परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे, की या ठिकाणी तुम्ही जेव्हा ऑनलाईन आहात, त्या ठिकाणी तुम्हाला बरंच असं काही दिसतं, की आता पहा त्याचे किती छान केस आहेत. पहा तो किती छान जिम करतोय वगैरे, त्याचा बॉडी पॅटर्न किती छान हं, आहे. हं, हं. मग तो कॉम्पिटिशनच्या जगामध्ये जिथं की आता यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी होतं. मग तो बरेच वर्ष त्याच्यात घालवतो. मग त्याच्यानंतर त्याचं करिअर किती छान होतं. मग आयडियल दिसतं ना तुम्हाला? मग कुणाला नाही वाटत, की मला तितकं सगळं पार्टनर पण छान असावा आणि मग ह्या अपेक्षा ठेवल्या जातात आणि त्याच्या पुढं मग त्या अपेक्षा ठेवून जेव्हा लग्न होणार आहे, तेव्हा समोरची व्यक्ती पण तीच अपेक्षा ठेवणार आहे ना या ठिकाणी, की मला मिळणारा जो पार्टनर आहे, तो पार्टनर मी ज्या अपेक्षा ठेवतोय, त्या सगळ्या पूर्ण करणारा पण असला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये लग्नानंतर येणाऱ्या अडचणी, त्यावरती आता आपण सविस्तर बोलूया. तर सध्याच्या काळामध्ये, की काही दिवसांपूर्वी जी काही गोष्ट घडली आहे लोणावळ्यामध्ये हं. लोहगडावरती, ते कपल आहे. त्या लोहगडावरती गेलंय. तिथं गेल्यानंतर त्या मुलीनं ज्या काही अपेक्षा ठेवलेल्या होत्या तिच्या मनामध्ये, की तो मुलगा जो हं. आहे, तो टकल्या आहे. तो विग वापरतो किंवा तो अडखळत बोलतो. आपल्याला खूप आता असं वाटतं बेसिक गोष्टी. अरे हिनं अपेक्षा का ठेवलेल्या आहेत, तर कदाचित असतील अपेक्षा, इट्स ओके. पण तिनं कधी त्या मुलाला डायरेक्ट बोलून दाखवल्या की नाही दाखवल्या? तिनं तिच्या घरच्यांना कधी बोलून दाखवल्या की नाही दाखवल्या? पण इन्सिडन्स असा घडलाय, की तिला मात्र हे सगळं देणारा दुसरा जोडीदार भेटतोय. हं. तो जोडीदार एकदम तिला जे अपेक्षित आहे ते देतोय आणि आता मात्र ह्यांची ते एंगेजमेंट झालेली आहे. हिच्याकडे ऑप्शन काय होता? ते लग्न मोडणं, घरी सांगणं. पण तिनं काय ऑप्शन निवडला? त्याला त्या ठिकाणी ढकलून देणं. त्या लोहगडाच्या किल्ल्यावरून तिनं ढकलून दिलं आणि त्याचं आयुष्य संपलं. म्हणजे तुमच्या फिल्टरसाठी. तिचा फिल्टर होता, की तिला फक्त तो चांगले केस असणारा आणि तो चांगला बोलणारा पाहिजे होता. हं. पण तिनं कुणाशी काही न बोलता डायरेक्टली त्याचं त्या फिल्टरसाठी आयुष्य संपवून टाकलं. कुठं चाललंय आपलं हे सगळं खूप फिल्टर आणि चुकीचं चाललंय हे सगळं. लग्नाबद्दलचं डिस्कशन. आता जिथं आपण आज बोलतोय लग्नाच्या ह्याच्यासाठी, ॲक्चुअली ही लग्नच काही दिवसांनी नाही होणार आहेत. म्हणजे बरोबर. आता जर का इंडियामध्ये 80 ते 90% लग्नाचं प्रमाण आहे. तुम्हाला सांगतो 2040 पर्यंत हेच प्रमाण 25% वरती येणार आहे. बरोबर. असं हे हे उदाहरण त्याचं जिवंत उदाहरण आहे, की का म्हणून मी लग्न करावं? म्हणजे लग्नानंतर प्रॉब्लेम होणारच आहे. आता तर लग्नाच्या आधीच प्रॉब्लेम त्यापेक्षा व्हायला मी लागलेत. एकटंच राहतो मी असंच एकटेच लोकं राहतो. हां. पण मग पुढचं काय? पॉप्युलेशन हा जो टॉपिक आहे सध्याच्या काही कंट्रीची ह्याच कारणामुळे पॉप्युलेशन 0.7 कोरियासारखं राष्ट्र आहे, जिथं त्यांना आवर्जून प्रयत्न करावे लागतात, की आपल्या देशाची लोकसंख्या वाढायला पाहिजे. तर त्या ठिकाणी ती लोकसंख्या म्हणजे तसा लोकसंख्येचा रेट पाहिजे फर्टिलिटी रेट 2.1 म्हणजे एका कपल मागं 2.1. पुढचा 0.1 कशासाठी आहे, की पहिल्या 1-1.5 वर्षामध्ये ही जी मुलं असतात, लहान मुलं, ह्यांचा डेथ रेट असतो. तर त्यातून काही शिल्लक राहिले जे ते 2 पकडा. तर दर कपल मागं किमान 2 मुलं पाहिजेत. इंडियाची अवस्था आत्ता काही दिवसांपूर्वी एलन मस्कचं स्टेटमेंट आहे, की काही दिवसांनी आपल्याकडं म्हणजे इंडियामध्ये जी आहे लोकसंख्या, त्याला लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. हं. म्हणजे त्यासाठी लग्न व्हायला पाहिजेत. आणि आपला आजचा जो टॉपिक आहे या ठिकाणी, की अपेक्षा ठेवून लग्न होत आहेत आणि त्यातून असा विध्वंस होतोय, तर लग्न नाही होणार आहेत मग. तर म्हणून या ठिकाणी थोडंसं कपल्सचं एज्युकेशन करणं गरजेचं आहे.